एक तर आमचा मराठा समाज जो आहे त्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी सर्वात मी केलेली होती. दलित पॅंथरच्या मुवमेंटच्या काळामध्ये मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी करत असताना ओबीसीना मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा म्हणून आम्ही मोर्चे काढलेले आहे. आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर आमची होती. ज्यावेळेला मराठा समाजाला आपण बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं. म्हणजे आम्ही बॅकवर्ड मागासवर्गीय आहोत. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की इतर समाजाला आरक्षण मिळते, पण मराठा समाजामध्ये सगळे लोक श्रीमंत नाही आहेत. गावामध्ये 2-4 एकर जमीन असणारे लोक आहेत, 10-15 एकर जमीन असणारे लोक आहेत, पण ते आपल्या मुलांचं शिक्षण करू शकत नाही. एखाद्या मेडिकलला त्याला ऍडमिशन मिळालं तर तेवढं डोनेशन देऊ शकत नाही. आणि म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मराठा समाजातल्या लोकांना आरक्षण मिळालंच पाहिजे. ज्यांचं 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन आहे त्यांना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. आणि आता माननीय जरांगे पाटील यांच्याशी माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि आता त्यांचं आंदोलन होणार आहे. पण मला असं वाटतं की सर्व मराठ्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट द्या अशी त्यांची जी आग्रही मागणी आहे. त्याबद्दल आपलं मत एवढंच आहे की ज्यांचं रेकॉर्ड ओबीसी आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण बळजबरीनं आपण त्या मराठ्याला ओबीसी म्हणून सर्टिफिकेट दिलं तर ते कोर्टामध्ये टिकणार नाही आहे. त्यामुळं खरोखर जे ओबीसी आहेत, जे कुणबी म्हणून त्यांची नोंद आहे, अशा लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर पण ही गोष्ट मात्र मी मान्य करतो की आजपर्यंत एकाही मराठा नेत्याला मराठा समाजाला खडबडून जागा करता आलं नव्हतं. पण मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जागृत केलेलं आहे आणि लाखोंचे मूर्ती त्यांनी काढलेली आहेत. आपल्या उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी या प्रश्नाला मोठी तीव्रता आणून दिलेली आहे. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी डेप्युटी सीएम असताना, अजितदादा डेप्युटी सीएम असताना त्यावेळेला मराठा समाजाला राज्याचं 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. सारथीला 1000 कोटीचं बजेट दिलेलं आहे. त्या मराठा समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल आहे, ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे, अनेक ज्या योजना, स्किल ट्रेनिंग आहे. अशा पद्धतीचा अनेक प्रश्नांवर सरकार त्यांना मदत करण्याच्या मदत करत आहे. अजूनही ते त्यांना मदत करेल. पण सगळ्या मराठ्यांना या ओबीसीचं सर्टिफिकेट द्या अशा पद्धतीचं जी काही आग्रही मागणी आहे त्याबद्दल थोडंसं विचार करणं आवश्यक आहे. पण ज्यांच्या ओबीसीच्या नोंदी आहेत त्यांना दिल्याच पाहिजे. आणि ऑलरेडी आता नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिक विकर सेक्शनला 10% आरक्षण दिलेलं आहे. मग जे एससी एसटी आणि ओबीसी मध्ये जी जात येत नाही, जी फॅमिली येत नाही, जी जात येत नाही, जी फॅमिली येत नाही, ज्या फॅमिलीचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, मग ती फॅमिली हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, जैन असेल, कुणी असेल, आपला ब्राह्मण समाज असेल, तर अशा कुटुंबांना आरक्षण देण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय आहे. आणि 50%च्या पुढे आरक्षण देता येत नाही अशी कोर्टाची गाईडलाईन आहे. पण कोर्टाने या विषयावर मात्र पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे की जर इतर समाजातल्या गरीब मुलांना शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये त्याचा फायदा होत असेल तर त्याच्यावर स्टे किंवा त्याच्याबद्दल त्यांनी आपलं निगेटिव्ह मत व्यक्त केलेलं नाही. त्यामुळं ठीक आहे, तर हा जो आरक्षणाचा मुद्दा आहेच आहे. परंतु आता अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये पेपर लीक होण्याची प्रकरणं होत आहेत. तर हे बाब योग्य नाही. नीट एक्झामच्या पेपर लीकमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचा संबंध होता आणि आता सर्वांना पकडण्यात आलेलं आहे, त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. आणि आताच आमच्या एनडीए सरकारने निर्णय घेतलेला कायदा बनवलेला आहे आणि त्या अशा पद्धतीच्या घटना करणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा करण्याचाही एक कायदा आहे आणि त्यांना फाईन सुद्धा करण्याचा निर्णय आहे. त्यामुळं एकतर सरकारची जबाबदारी आहेच आहे, परंतु समाजामधल्याही अशा काही लोकांनी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार, अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग
असे करणं अत्यंत अयोग्य आहे आणि मुलांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न अयोग्य आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पुन्हा अशा पद्धतीचे पेपर लीक होऊ नयेत यासाठी प्रयत्न आपल्याला करणं आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मध्यंतरी काहीतरी कोर्टामध्ये जी भरती होती क्लेरिकलची वगैरे, त्याच्यामध्ये काय टेक्निकल अडचणी त्यामध्ये होत्या. तर अधिकाऱ्यांनी एक्झामच्या अगोदर सगळं त्याचं क्लिअर करणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांना अशा पद्धतीचा त्रास देणं योग्य नाही असं आपलं मत आहे. आणि आता एक तर आपली कॉक्रोच जनता पार्टी जी आहे, तर कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आपले अभिजित दिपके हे आपले हिंगोलीचे प्रॉपर राहणारे आहे. ते औरंगाबादमध्ये राहिलेले, त्यांचे वडील इंजिनियर होते आणि तो अत्यंत अभ्यास असणारा तरुण आहे. आणि याच्या आपल्या अरविंद केजरीवाल यांच्या टीममध्ये तो राहिलेला आहे. तसा तो सोशल मीडियावर अत्यंत ॲक्टिव्ह असणारा तरुण आहे. आणि त्याने आंदोलन जे केलं ते आंदोलन योग्य विषय पकडून त्याने आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला यश पण आलेलं आहे. तर नरेंद्र मोदी सरकारने त्यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागणी जी होती ती मान्य केलेली आहे, त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. मुलांवर केसेस करू नका हे जे त्यांची मागणी होती ती मान्य करण्यात आलेली आहे. आणि ज्या मुलांनी आत्महत्या केली एक्झाम पेपर लीकच्या नंतर, त्या कुटुंबियांना मदत करण्याच्या संबंधामध्ये आश्वासन सरकारने दिलेलं आहे. त्यामुळं त्या आंदोलनाला यश आलेलंच आहे. आणि पण आता इथे एक आंदोलन झालेलं होतं आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान झाला होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.